In yesterday's lecture, we have seen preparation of aldehydes and ketones. Today, we will see preparation of carboxylic acids. First preparation is from nitriles and amides. Alkyl nitriles or aryl nitriles on acid hydrolysis give amides. Amides on further acid hydrolysis give corresponding carboxylic acid. Hydrolysis is carried out by using dilute mineral acid like dilute sulfuric acid or preparation of carboxylic acid RCOOH तयार करायचे आहे आपल्याला. याचं प्रिपरेशन करायचं आहे नायट्राइल्स अँड अमाइड्स पासून. पहिलं प्रिपरेशन आहे नायट्राइल पासून. फॉर्म्युला आहे RC ट्रिपल बॉन्ड N. ऑन हायड्रोलिसिस म्हणजेच ऍडिशन ऑफ वॉटर, वॉटरचं डिसोसिएशन OH- आणि H+ होईल. OH- हा कार्बन ट्रिपल बॉन्डला ऍड होईल आणि हायड्रोजन नायट्रोजनला ऍड होईल आणि अशा पद्धतीने RCOH डबल बॉन्ड NH असं स्ट्रक्चर तयार होईल. ह्याच्यामध्ये OH मधला ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्यामधला बॉन्ड कार्बोनिल कार्बन फॉर्म करतो आणि NH2 तयार होतो. RC डबल बॉन्ड O NH2. अमाइडचं हे स्ट्रक्चर आहे. अमाइड त्याला म्हटलं जातं RC डबल बॉन्ड O NH2. नंतर ऍसिड हायड्रोलिसिस अमाइडचं केल्यानंतर आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड इथे तयार होतो. ऍसिड हायड्रोलिसिस म्हणजे वॉटरचं ऍडिशन ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये OH- आणि H+ असं डिसोसिएशन वॉटरचं झाल्यानंतर OH- हा ऍड होतो कार्बोनिल कार्बनला आणि राहिलेला हायड्रोजन हा नायट्रोजनला ऍड होतो. बॉन्ड ब्रेक होतो आणि पहिलं स्ट्रक्चर आपलं तयार होतं RCOOH कार्बोक्सिलिक ऍसिड प्लस NH3. आपण बघितले या रिएक्शन मध्ये नायट्राइलला रिएक्ट केलंय वॉटर बरोबर, वॉटरचं ऍडिशन केलंय. वॉटरचं ऍडिशन होत असताना OH- चं ऍडिशन कार्बनला करायचं आणि हायड्रोजनचं ऍडिशन हे नायट्रोजनला करायचं. इथे आपल्याला मिळणार आहे अमाइड. हा पहिल्या स्टेपमध्ये तयार होतो. स्ट्रक्चर आहे RC डबल बॉन्ड O NH2. ह्याचं ऍसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर OH- हा ऍड होतो. ऍसिड हायड्रोलिसिस म्हणजे काल बघितलं आपण ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये वॉटरचं ऍडिशन होतं. OH- हा कार्बोनिल कार्बनला ऍड होतो आणि हायड्रोजन हा नायट्रोजन होतो. अशा पद्धतीने RCOOH प्लस NH3 तयार होतो. NH3. सेकंड फॉर्मेशन आहे फ्रॉम असिल क्लोराइड अँड हायड्राइड्स. असिल क्लोराइड्स अँड अनहायड्राइड्स. त्याच्यामधली पहिली रिएक्शन आपण बघू. असिल क्लोराइड ऑन हायड्रोलिसिस विथ वॉटर give carboxylic acid. This method is useful for preparation of aliphatic as well as aromatic acid. Aliphatic आणि aromatic acid दोघांसाठी ही मेथड युजफुल आहे. ह्याच्यामध्ये असिल क्लोराइड आपण यूज केलेला आहे RCOCl. वॉटरचं ऍडिशन केलेलं आहे. वॉटरचं ऍडिशन हे OH- चं ऍडिशन होईल कार्बोनिल कार्बनला CO आणि बॉन्ड ब्रेक होईल आणि HCl हा बाय प्रॉडक्ट असेल. पहिला मिळाला RCOOH कार्बोक्सिलिक ऍसिड प्लस HCl. हे प्रिपरेशन आहे असिल क्लोराइड पासून. वन स्टेप रिएक्शन ही आहे. पुढचं आहे अनहायड्राइड्स ऑन हायड्रोलिसिस विथ वॉटर गिव्ह कार्बोक्सिलिक ऍसिड. अनहायड्राइड्स स्ट्रक्चर आहे बघा RCOOC डबल बॉन्ड O R. अनहायड्रेट वॉटरचं ऍडिशन करायचंय. पुन्हा डिसोसिएशन होतं वॉटरचं OH- अँड प्लस H+. OH- जो आहे तो ऍड होतो कार्बोनिल कार्बनला
आणि कार्बन ऑक्सिजनचा बॉन्ड ब्रेक होतो. पहिलं स्ट्रक्चर आपल्याला मिळतंय RCOOH. राहिलेला ऑक्सिजन हा हायड्रोजन घेतो आणि दुसरा ऍसिड तयार होतो RC डबल बॉन्ड OH. अशा पद्धतीने 2 मॉलिक्युल्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतात. OH चे ऍडिशन हे कार्बोनिल कार्बनला होईल आणि दुसरा ऑक्सिजन हायड्रोजन घेईल. अशा पद्धतीने 2 मॉलिक्युल्स हे कार्बोक्सिलिक ऍसिडचे या रिॲक्शन मध्ये तयार होत आहेत. पुढे फ्रॉम इस्टर्स कार्बोक्सिलिक ऍसिड्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम इस्टर्स आयदर बाय ऍसिड हायड्रोलिसिस और अल्कलाइन हायड्रोलिसिस. कार्बोक्सिलिक ऍसिड ह्याला इस्टर पासून तयार करत असताना दोघं मेथड यूज केल्या जातात, ऍसिड हायड्रोलिसिस और अल्कलाइन हायड्रोलिसिस. ऍसिड हायड्रोलिसिस म्हणजे वॉटरचं ऍडिशन ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये आणि अल्कलाइन हायड्रोलिसिस म्हणजे बेसच्या प्रेझेन्समध्ये वॉटरचं ऍडिशन केलं जातं. इथे आपल्याला पहिली रिॲक्शन बघायची, ऍसिड हायड्रोलिसिस ऑफ ester. Hydrolysis with dilute mineral acid like dilute HCl or dilute give the corresponding carboxylic acid. इस्टरवर हायड्रोलिसिस करायचे डायल्यूट ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये लाईक HCl और H2SO4. इस्टर आहे RCOOR प्लस H2O. डायल्यूट H2SO4 आधीसारखं जे OH मायनस आणि H प्लस यांचं ऍडिशन इथे होणार आहे. तर OH मायनसचं ऍडिशन कार्बोनिल कार्बनला होईल आणि हायड्रोजन जो आहे तो ऑक्सिजन घेईल. दोघांमधला कार्बोनिल कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यामधला बॉन्ड ब्रेक होईल. पहिला प्रॉडक्ट मिळतोय RC डबल बॉन्ड OOH कार्बोक्सिलिक ऍसिड आणि दुसरा मिळतोय अल्कोहोल. वॉटरचं ऍडिशन करत असताना OH मायनसचं ऍडिशन हे कार्बोनिल कार्बनला करायचंय. कार्बोनिल कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यामधला बॉन्ड ब्रेक होईल इस्टर मधला आणि ऑक्सिजन जो आहे तो हायड्रोजन घेईल आणि पहिला प्रॉडक्ट मिळतोय कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अल्कोहोल. असे 2 प्रॉडक्ट्स या रिॲक्शन मध्ये तयार होत आहेत. पुढे आहे अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर. Alkaline hydrolysis of ester using dilute alkali like dilute NaOH or dilute KOH from solution of water soluble sodium or potassium salt of the acid. On acidification with concentrated HCl, free acid is formed. Using dilute alkali like NaOH or KOH from solution of water soluble sodium or potassium. बघा मिथिल प्रोपिओनेट हा इस्टर इथे यूज केलेला आहे C2H5 C डबल बॉन्ड O CH3. इथे आपल्याला अल्कलाइन हायड्रोलिसिस करायचे बेसच्या प्रेझेन्स मध्ये NaOH और KOH यांच्या प्रेझेन्स मध्ये अल्कलाइन हायड्रोलिसिस करायचे. On acidification with concentrated HCl, free acid is formed. तर इथे ऍडिशन होत असताना NaOH चे डिसोसिएशन होणार आहे. NaOH चे डिसोसिएशन होतंय बघा. NaO मायनस प्लस H प्लस NaO मायनस अँड H प्लस अशा पद्धतीने त्याचं डिसोसिएशन होईल. NaO मायनसचं ऍडिशन हे कार्बोनिल कार्बनला होईल. कार्बोनिल कार्बनला ONA मायनस हा ऍड होणार आहे. कार्बोनिल कार्बन आणि ऑक्सिजन त्यांच्यामधला बॉन्ड ब्रेक होईल आणि H प्लस तिथे ऍड होईल. अशा पद्धतीने पहिला प्रॉडक्ट येणार आहे C2H5 C डबल बॉन्ड O O मायनस Na प्लस प्लस CH सोडियम प्रोपॅनेट प्लस मिथेनॉल. अल्कलाइन हायड्रोलिसिस ऍसिड हायड्रोलिसिस सारखं सिमिलर आहे. इथे ऍडिशन होत आहे बेसचं
होत असताना NaO मायनस डिसोसिएट झालेला आहे, त्याचं ॲडिशन हे कार्बोनिल कार्बनला होईल आणि कार्बोनिल कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यामधला बॉन्ड ब्रेक होईल आणि H प्लस तिथे ऍड होईल. पुढची रिॲक्शन आहे सोडियम प्रोपेनेट C2H5 3 डबल बॉन्ड O मायनस Na प्लस प्लस H2O. इथे वॉटरचं ॲडिशन करायचं आपल्याला दुसऱ्या स्टेपमध्ये. OH मायनसचं ॲडिशन हे कार्बोनिल कार्बनला होईल, कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यामधला बॉन्ड ब्रेक होईल आणि H प्लस तो घेईल. अशा पद्धतीने C2H5 C डबल बॉन्ड OH प्लस NaOH हे दोन प्रॉडक्ट इथे तयार झाले, प्रोपियोनिक ऍसिड प्लस NaOH. सोडियम प्रोपेनेट मिथिल प्रोपियोनेट पासून आपण तर इथे 2 स्टेप रिॲक्शन आहे. पहिल्या स्टेपमध्ये मिथिल प्रोपियोनेट डायल्यूट NaOH बरोबर रिॲक्ट केला. तिथे पहिल्या स्टेपमध्ये सोडियम प्रोपियोनेट आणि मिथेनॉल तयार झाला. तयार झालेला सोडियम प्रोपियोनेट पुन्हा त्याच्यावर वॉटरचं ॲडिशन केलं. वॉटरचं ॲडिशन केल्यानंतर प्रोपियोनिक ऍसिड आणि NaOH हा सेपरेट झालेला आहे. द सोडियम और पोटॅशियम साल्ट of higher fatty acids are known as soaps. Hence, alkaline hydrolysis of ester is called saponification. Sodium and potassium salt of higher fatty acids are known as soap. तर हा कुठला सोडियम प्रोपेनेट जो आहे तो आहे सोडियम साल्ट ऑफ हायर फॅटी ऍसिड, त्याला सोप म्हटलं जातं. Hence, alkaline hydrolysis of ester is a saponification reaction. म्हणून या रिएक्शनला सॅफोनिफिकेशन असं सुद्धा म्हणतात. नेक्स्ट रिएक्शन फ्रॉम alkyl benzene. Aromatic carboxylic acid can be prepared by oxidation of alkyl benzene with dilute HNO3 or alkaline or acidic KMnO4 or chromic acid. The entire alkyl chain, regardless of its length, is oxidized a carboxyl group. Aromatic carboxylic acid हा तयार करायचा आहे बेन्झीन पासून. HNO3 किंवा KMnO4 ऍसिडिक अल्कलाइन मीडियम मधला किंवा क्रोमिक ऍसिड हा यूज केल्यानंतर बेन्झीनवर किती मोठी लॉंग चेन असली तरी सुद्धा COOH ग्रुप म्हणजे कार्बोक्सिलिक ग्रुप हा एवढाच फक्त फॉर्म होतो. रिंग कितीही मोठी असली तरी सुद्धा. Tertiary alkyl substituent on benzene is not oxidized कारण तिथे हायड्रोजन नाहीये. टर्शरी अल्किल सबस्टिट्युएंट जेव्हा प्रेझेंट असेल तेव्हा एक सुद्धा हायड्रोजन तिथे प्रेझेंट नसेल म्हणून ऑक्सिडेशन होणार नाही, फक्त प्रायमरी किंवा सेकंडरीला हे होईल. फॉर एक्झाम्पल बघा, टोल्यून आहे बेन्झीन रिंग आणि त्याला CH3 अटॅच आहे. KMnO4 और KOH इन प्रेझेन्स ऑफ हीट आधी तयार होतंय पोटॅशियम बेन्झोएट. पोटॅशियम बेन्झोएट हा पहिल्या स्टेपमध्ये तयार होणार आहे KMnO4 आणि KOH च्या प्रेझेन्स मध्ये. त्याच्यावर ऍसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर KOH COOK याच्यापासून COOH हा बेन्झोइक ऍसिड तयार होतो. बघा, टोल्यूनवर KMnO4 KOH चे ऍडिशन केलं हीटच्या प्रेझेन्स मध्ये. पहिला प्रॉडक्ट मिळाला पोटॅशियम बेन्झोएट. स्ट्रक्चर आहे बेन्झीन रिंग COO मायनस K प्लस. ऍसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर पोटॅशियम रिमूव्ह होईल आणि बेन्झोइक ऍसिड तयार होईल. बेन्झीन रिंग त्याला COH ग्रुप प्रेझेंट आहे. पुढे क्युमिन. स्ट्रक्चर आहे बेन्झीन रिंग C CH3CH3H. KMnO4 KOH इन प्रेझेन्स ऑफ हीट पोटॅशियम बेन्झोएट तयार होतो. पोटॅशियम बेन्झोएट तयार होतोय. एक हायड्रोजन तिथला रिमूव्ह होतो COO मायनस K प्लस. पुन्हा ऍसिड हायड्रोलिसिस होईल आणि बेन्झोइक ऍसिड तयार होईल.
तर दिलेल्या बेंझिन रिंगवर कितीही मोठी चेन प्रेझेंट असेल तरी सुद्धा तिथे फक्त बेंझोइक ऍसिडच तयार होणार आहे. एवढं इथे लक्षात ठेवायचंय. प्रोडक्ट नेहमी त्याचा बेंझोइक ऍसिड हा एकच असेल. फ्रॉम अल्किन्स कार्बोक्सिलिक ऍसिड कॅन ऑल्सो बी प्रिपेअर्ड बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्किन्स बाय KMnO4 इन डायल्यूट H2SO4. फिनिल इथिन एक्झाम्पल आहे बघा. स्ट्रक्चर आहे C6H5CH डबल बॉन्ड CH2 KMnO4 to dilute H2SO4. H2SO4. तर याच्यामध्ये कार्बन कार्बन जो तो कन्वर्ट होतोय कार्बोक्सिलिक म्हणून फिनिल इथिन पासून बेंझोइक ऍसिड. आता दुसरं एक्झाम्पल आहे सायक्लोहेक्झिन. कार्बन कार्बन डबल बॉन्डला काय होणार आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड जिथे असेल तिथे कार्बोक्सिल ग्रुप तयार होईल. KMnO4 डायल्यूट H2SO4 आणि इथे प्रोडक्ट तयार होतोय ॲडिपिक ऍसिड. प्रोडक्ट तयार होतोय ॲडिपिक ऍसिड. दोघेही कार्बन कार्बन डबल बॉन्डला COOH ग्रुप इथे तयार होतोय. KMnO4 प्रेझन्स मध्ये ग्रुपचं ऑक्सिडेशन होतं आणि तिथे COOH ग्रुप हा as reagent in dry ether solvent is added to solid carbon dioxide which on acid hydrolysis gives corresponding carboxylic acid. ग्रिग्नार्ड रिएजंट यूज केलेला आहे RMgX अल्किल मॅग्नेशियम हलाइड. रिएक्ट विथ ड्राय आइस means carbon dioxide in presence of dry ether. पहिल्यांदा कॉम्प्लेक्स तयार होतोय COOMgX. अल्किल ग्रुप हा ग्रिग्नार्ड रिएजंट मधला आहे RCO. केले इन प्रेझेन्स ऑफ HCl प्रोडक्ट मिळतंय कार्बोक्सिलिक ऍसिड Mg. त्यांना हायड्रोजन फक्त आणि कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होते आणि MgXOH आज आपण बघितलं प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिडचं प्रिपरेशन मध्ये नाइट्राइज आज ऍसिड हायड्रोलिसिस NH2 तयार होतोय. H2O डायल्यूट HCl चे ऍडिशन केल्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतो. नंतर असिल क्लोराइड 1 स्टेप रिएक्शन आहे. वॉटरचं ऍडिशन कार्बोनिल कार्बनला करायचे आहे. हायड्रोजन ऍसिड तयार होत आहे. फ्रॉम स्टर्स इस्टर सुद्धा हायड्रोलिसिस करायचे आहे. डायल्यूट ऍसिडच्या प्रेझन्स मध्ये OH मायनसचं ऍडिशन कार्बोनिल कार्बनला होणार आहे. कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अल्कोहोल तयार होईल. अल्कलाइन हायड्रोलिसिस मध्ये 2 स्टेप रिएक्शन आहे. NaOH ऍडिशन कार्बोनिल कार्बनला होईल. प्रोपॅनेट तयार झालेला आहे. तयार झालेला सोडियम प्रोपॅनेट
याच्यावर ऍसिड हायड्रोलिसिस केलं तेव्हा आपल्याला प्रोपेनॅक ऍसिड इथे झालेला आहे आणि या रिॲक्शनला सोनिफिकेशन होतं. अल्किल बेन्झीनवर ऑक्सिडेशन केलं जातं ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्समध्ये. KMnO4 CrO3 यांच्या प्रेझेन्समध्ये. आणि टर्शरी अल्किल सबस्टिट्युएंट जर बेन्झीनवर प्रेझेंट असेल तर तो ऑक्सिडाइज होत नाही, कारण तिथे हायड्रोजन ॲब्सन्स ऑफ हायड्रोजन असल्यामुळे तिथे ही रिॲक्शन होत नाही. तर हायड्रोजन त्याच्यावर प्रेझेंट पाहिजे. पहिली रिॲक्शन आपण बघितली होती इन प्रेझेन्स ऑफ KMnO4 अँड KOH. पोटॅशियम बेन्झोएट तयार होतो, त्याच्यावर हायड्रोलिसिस केल्यानंतर बेन्झोइक ऍसिड तयार होते. इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, बेन्झीन रिंगला किती मोठी साईड चेन असली तरी प्रॉडक्ट एकच तयार होणार आहे, तो आहे बेन्झोइक ऍसिड. नंतर फ्रॉम अल्किन्स कार्बोक्सिलिक ऍसिड प्रिपेअर केले जातात अल्किन्स पासून. पुन्हा ऑक्सिडेशन हे कार्बन डबल बॉन्ड लावतं इन प्रेझेन्स ऑफ KMnO4 अँड डायल्यूट H2SO4. कार्बन कार्बन डबल बॉन्ड जिथे असेल तिथे COOH ग्रुप तयार होतो. अशा पद्धतीने इझिली आपण प्रोडक्ट इथे लिहू शकतो. इथे बघू आपण C6H5 ला इथे कार्बोक्सिलिक ग्रुप तयार COOH अशा पद्धतीने बेन्झोइक झाला. फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट RMgX ला रिॲक्ट ड्राय आईस बरोबर इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. आधी कॉम्प्लेक्स तयार होईल, नंतर ऍसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतो. नेक्स्ट टॉपिक आहे नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. द कार्बोनिल बॉन्ड in aldehydes and ketone is polar covalent bond. As a result, this compound full dipole attraction, the molecules orient in such a way as to have oppositely polarized atoms facing each other. तर कार्बोनिल कार्बन हा अल्डिहाइड आणि कीटोन्स मधला पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड पोलर बॉन्ड आहे कारण आपल्याला माहिती आहे कार्बन आणि ऑक्सिजन यांच्या मधली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स खूप जास्त आहे. कार्बन हा इलेक्ट्रो म्हणून तिथे पॉझिटिव्ह चार्ज दिले, ऑक्सिजन निगेटिव्ह आहे म्हणून तिथे निगेटिव्ह चार्ज आहे. अशा पद्धतीने तो पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये डायपोल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन हे आहे. म्हणून तो मॉलिक्यूल अशा पद्धतीने अपोजिटली पोलराइज चार्ज हे एकमेकांसमोर येतील अशा पद्धतीने तो तिथे दाखवलेला असतो. कार ऍसिड कंटेन OH बॉन्ड विच इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. कार्बोक्सिलिक ग्रुपमध्ये कार्बोनिल कार्बन बरोबरच OH ग्रुप प्रेझेंट आहे. तर कार्बोनिल कार्बन मधला ऑक्सिजन आणि तयार होते आणि त्याच्यामुळे कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये स्ट्रॉंगेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट आहे. स्ट्रॉंगेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन. मिथेनॉल पासून हेक्झॅनॉल पर्यंत बॉइलिंग पॉइंट हा इन्क्रीज होतोय. काय इन्क्रीज होतोय? कारण मॉलिक्युलर वेट वाढतंय. मॉलिक्युलर वेट वाढल्यामुळे तिथे त्याचा बॉइलिंग पॉइंट सुद्धा इन्क्रीज होतोय. पुढे फिजिकल स्टेट अँड बॉइलिंग पॉइंट्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन. Formaldehyde is a gas at room temperature and has irritating odor. अल्डिहाइड मधला जो पहिला मेंबर आहे HCO
एच हा गॅस आहे रूम टेम्परेचरला आणि त्याला इरिटेटिंग ओडर आहे. ॲसिटाल्डिहाइड इज अ एक्स्ट्रीमली व्होलाटाईल कलरलेस लिक्विड. एक्स्ट्रीमली व्होलाटाईल आहे आणि त्याचबरोबर तो कलरलेस सुद्धा आहे. हायर अल्डिहाइड्स हॅव प्लीझंट ओडर. पण जे हायर अल्डिहाइड्स असतील त्यांना प्लीझंट म्हणजे छान वास असेल. ॲसिटोन इज अ लिक्विड at room temperature and has pleasant odor, but most of higher ketones have acidic हा लिक्विड आहे रूम टेम्परेचरला, त्याला सुद्धा प्लीझंट ओडर आहे. पण जे हायर कीटोन्स आहेत त्यांना ब्लँड म्हणजे उग्र वास आहे. ना उग्र वास. ketone. The oxygen atom of carbonyl hydrogen bonding is water soluble. Lower height ketones जे लोअर मेंबर्स संख्या ही कमी असेल असे हे इझिली सोल्युबल असतील वॉटरमध्ये. वॉटरमध्ये ते इझिली सोल्युबल असतील कारण काय तर त्यांच्यामधला जो कार्बोनिल ग्रुप आहे तो वॉटरच्या हायड्रोजन बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतो म्हणून तो इझिली सोल्युबल आहे वॉटर बरोबर. पण ॲज द मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस द प्रपोर्शन ऑफ हायड्रोकार्बन part of molecule increases which cannot from hydrogen bond and water solubility decreases. पण हायर मेंबर्स जे असतील अल्डिहाइड आणि कीटोनचे यांच्यामध्ये मॉलिक्युलर मास इन्क्रीज होत जातं. नंबर ऑफ कार्बन्स इन्क्रीज होतात तसं मॉलिक्युलर मास इन्क्रीज होत. वॉटर आणि कार्बोनिल कार्बन यांच्यामधलं हायड्रोकार्बनचे जे प्रपोर्शन आहे ते खूप कमी जास्त होतं. त्याच्यामुळे जसे कार्बनची संख्या वाढेल तशी वॉटरची सोल्युबिलिटी ही कमी होत जाते. प्रपोर्शन ऑफ हायड्रोकार्बन पार्ट ऑफ मॉलिक्यूल इन्क्रीज. वॉटर मॉलिक्यूल कमी राहतो आणि हायड्रोकार्बन जो पार्ट आहे अल्डिहाइड कीटोन मधला तो वाढतो. म्हणून इथे वॉटर सोल्युबल नाही आहेत हायर अल्डिहाइड्स अँड कीटोन. लोअर अल्डिहाइड्स अँड कीटोन हे इझिली वॉटर सोल्युबल आहेत. कारण काय तर वॉटर बरोबर इझिली हायड्रोजन स्टेट अँड बॉइलिंग पॉइंट अँड सोल्युबिलिटी ऑफ कार्बन. लोअर ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड up to 9 carbon atoms are colorless liquid with irritating odors. The higher homologous are colorless, odorless wax-like solids have lucidity. Boiling points of lower carboxylic acid हे खायला आहे ते आपल्याला बघायचे. तर बघा लोअर ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड जे आहेत ते कलरलेस लिक्विड आहेत आणि इरिटेटिंग ओडर त्यांना आहे. हायर सुद्धा कलरलेस आहेत, ओडरलेस आहेत आणि वॅक्स लाईक सॉलिड्स आहेत. लोअर हे लिक्विड्स आहेत, हायर हे सॉलिड्स आहेत. कलरलेस दोघं आहेत. लोअरला इरिटेटिंग ओडर आहे, हे वॅक्स लाईक आहेत. ही लोअर आहे. हायर Acetic acid have high boiling points. Those of alkanes, ether, alcohols, aldehydes and ketones of comparable mass. कार्बोक्सिलिक ॲसिडचा बॉइलिंग पॉइंट हा इतर सगळ्यांपेक्षा जास्त असतो. का जास्त असतो तर बघा इन टू मॉलिक्युल्स आर हेल्ड त्यामुळे मॉलिक्युल दोन मॉलिक्युल कार्बोक्सिलिक ॲसिडचे यांच्यामध्ये हा फॉर्म होतो. ॲज हायड्रोजन मॉलिक्यूल फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ कार्बोनिल ऑक्सिजन ऑफ अदर मॉलिक्यूल. तर बघा एका मॉलिक्यूल मधला ॲसिडिक हायड्रोजन म्हणजे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजनला असलेला हायड्रोजन
आता या मॉलिक्यूलमध्ये मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? कार्बोनिल कार्बनचा ऑक्सिजन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, पण त्याचा सुद्धा हा OH मधला ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. रेझोनेटने कार्बोनिल कार्बन, रेझोनन्सची सेकने तो अटॅच आहे कार्बोनिल कार्बनला. म्हणून मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह हायड्रोजन जो असेल त्याला ऍसिडिक हायड्रोजन म्हटलं जातं. तर ऍसिडिक हायड्रोजन हा एका मॉलिक्यूलचा हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतो दुसऱ्या मॉलिक्यूलच्या कार्बोनिल ऑक्सिजन बरोबर. नंतर दिस डबल्स द साइज ऑफ इन द मॉलिक्युलर बॉन्ड. तर काय होतं त्यांच्यामध्ये वॉन्डरवॉल फोर्सेस इन्क्रीज होत जातात. इंटरमॉलिक्युलर वॉन्डरवॉल फोर्सेस इन्क्रीज होतात, विच इन टर्न रिझल्ट इन हाय बॉइलिंग पॉइंट. त्याच्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉइंट हा वाढतो. In case of acetic acid dimers, exists even in gas phase. Acidic acid dimer हा गॅस फेज मध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. तर आपण इथे बघितलं डबल झाल्यामुळे त्याची साईज डबल होते आणि त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर वॉन्डरवॉल फोर्सेस प्रेझेंट असतात. इंटरवॉल फोर्सेस म्हणजे काय? तर सिमिलर ग्रुप जरी असले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये रिपल्शन होतं. काही काळापुरते त्यांच्यामध्ये जे रिपल्शन असेल त्याला वॉन्डरवॉल फोर्सेस म्हटलं जातं. आणि अशा पद्धतीचे हे वॉन्डरवॉल फोर्सेस इथे तयार होतात. कशामुळे? कारण एका मॉलिक्यूलचा जो ऍसिडिक हायड्रोजन आहे ओ मधला ऍसिडिक हायड्रोजन, ऍसिडिक जो ऑक्सिजन आहे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन चा प्रेझेंट एस्ट्रोजन ची हायड्रोजन दुसऱ्या मॉलिक्यूलच्या कार्बोनिल कार्बन बरोबर आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये वॉन्डरवॉल फोर्सेस तयार होतात. वॉन्डरवॉल फोर्सेस तयार झाल्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉइंट हा वाढतो. हे इथे रिजन आहे. तर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कार्बोनिल कार्बन आहे त्यातला बॉन्ड हा आहे. कार्बन हा पॉझिटिव्ह चार्ज आहे पार्शियली आणि ऑक्सिजनवर चार्ज आहे. कार्बोनिल कार्बन OH मधला हायड्रोजन मिथेनॉल टू हेक्स जे बॉइलिंग पॉइंट्स आहेत ते इन्क्रीज होत जातात. बॉइलिंग अल्डिहाइड आणि कीटोन्स याच्यामध्ये ॲसिटोन हा सोल्युबिलिटी आपण बघितली. सोल्युबिलिटी मध्ये ऑक्सिजन ॲटम कार्बोनिल कार्बन मधला हा वॉटर बरोबर सोल्युबल आहे. लोअर मेंबर्स का सोल्युबल आहेत? कारण ते वॉटर मधल्या हायड्रोजन बरोबर इझिली हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतो कार्बोनिल ऑक्सिजन. पण जे हायर मेंबर्स असेल त्याच्यामध्ये हायड्रोकार्बन पार्ट हा इन्क्रीज होत जातो, त्याच्यामुळे सोल्युबिलिटी डिक्रीज होत जाते. आणि नंतर बघितलं आपण फिजिकल स्टेट, बॉइलिंग पॉइंट्स अँड सोल्युबिलिटी ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. तर कार्बोक्सिलिक ऍसिड सोल्युबिलिटी कशामुळे तयार होते? याच्यामध्ये जे दोन डायमर्स असतात, दोन मॉलिक्युल्स यांच्यामध्ये बॉन्डिंग होते, हायड्रोजन बॉन्डिंग. ही बॉन्डिंग कशामध्ये आहे? तर एक हायड्रोजन म्हणजे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन आणि त्याच्यावर प्रेझेंट असलेला हायड्रोजन हा दुसऱ्या मॉलिक्युलच्या कार्बोनिल ऑक्सिजन बरोबर बॉन्डिंग तयार करतो. त्याला हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हटलेलं आहे. आणि ह्याच दोघं मॉलिक्युलमध्ये दोन हायड्रोजन बॉन्डिंग तयार झाल्यामुळे सिमिलर चार्जेस असलेल्या
ॲटम्समध्ये वॉन्डरवॉल फोर्सेस तयार होतात आणि त्याच्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट हा इन्क्रीज होत जातो. इथे बघा बॉइलिंग पॉईंट सीटचा 300 आहे, हुलॅरिक ॲसिडचा 460 आहे. अल्केन टू कार्बोक्सिलिक ॲसिड हा इन्क्रीज झालेला आहे. इन्क्रीज का झाला? कारण इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे म्हणून. पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप हे उद्याच्या लेक्चरला आपण बघू.